धुले जिले के शिंदखेड़ा शहर में स्थित स्पंदना फाइनेंस लिमिटेड कंपनी में सोमवार को चोरी के मामले में चौंकाने वाला खुलासा हुआ है। पुलिस जांच में पता चला है कि चोरी किसी बाहरी ने नहीं बल्कि खुद कंपनी के ब्रांच मैनेजर और उसके दोस्तों ने ही की थी। चोरी की सूचना मिलते ही धुले की लोकल क्राइम ब्रांच ने तेजी से कार्रवाई करते हुए कुछ ही घंटों में दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया और 4,68,557 रुपए की नकद बरामद कर ली। ब्रांच मैनेजर ने पूछताछ में कबूला कि उसने ही अपने दोस्तों को ऑफिस की चाबियां दी थी। दोस्त ने ऑफिस का ताला खोलकर लॉकर से नकदी चुरा ली और फिर पूरी रकम ब्रांच मैनेजर को सौंप दी। दोस्त के फरार होने से पहले ही पुलिस ने उसे नंदुरबार से गिरफ्तार कर लिया। धुले पुलिस की त्वरित कार्रवाई से बड़ी चोरी का पर्दाफाश हो सका। दिनांक 13 मे रोजी शिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील 4,68,557 एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रांच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अंमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण यांनी एकूण 4,68,557 इतकी रोकड काढून दिली। त्याचप्रमाणे याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती, पवन पाटील, हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई करून शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येते।